अविरोध कसे म्हणता येतील? कारण की निवडणूक आयोगानं एक बॅलेट पेपरवर का मशीनवर एक नोटाचं बटन दिलेलं आहे. म्हणजे की जनतेला जर कोणताही उमेदवार पसंत नसेल तर ते नोटा दाबायचं. मग आता त्या ठिकाणी नोटा बटन उमेदवार आहे ना अजून, की ज्या उमेदवाराच्या प्रतिस्पर्धी कोणी नाही तो नोटा आहे ना. म्हणून त्या उमेदवाराच्या विरोधात नोटाचं बटन तर तिथे जर मतदान शिल्लक झालं तर त्या ठिकाणी फेरनिवडणूक व्हायला पाहिजे. म्हणून नोटा बटन अजून मतदान शिल्लक असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक होणं अत्यंत आवश्यक आहे. काय का घेतली या संदर्भात? नियमानुसार निवडणूक आयोगानं नोटा बटनचा जो वापर केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या नुसार, की जनतेला जर एक बी उमेदवार पसंत नसला तर त्याच्यात नोटा बटन दाबायचं आणि नोटा बटनला उमेदवारापेक्षा जर शिल्लक मतदान असलं तिथं फेरनिवडणूक व्हायला पाहिजे. मग याच्याबद्दल काय? म्हणून नोटा बटनच्या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका ह्या 70 उमेदवाराच्या बाबतीत काय आहे?